नमस्कार झी मराठीच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते। आज चर्चेसाठी विषय निवडलाय तो आहे धान्यातील कीड नियंत्रणाची सोपी पद्धत। मार्गदर्शन करतायत डॉक्टर ऋता इनामदार। आधी त्यांचं स्वागत करूया। मनपूर्वक स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। नमस्कार। डॉक्टर ऋता इनामदार यांची आपण ओळख करून घ्या आणि मग विषयाविषयी बोलूया। MSc, MPhil, PhD ह्या त्या पदांच्या मानकरी आहेत आणि त्यांचा विषयच मुळात कीटकशास्त्र हा आहे। वास्तविक पाहता व्यवसाय म्हणून त्या मेडिकल एंट्रन्स एक्झामचे क्लासेस घेतात, पण आज मात्र त्यांचा जो PhDचा विषय आहे, पुस्तकातलं ज्ञान, शब्दातलं ज्ञान शब्दात न राहता जेव्हा गृहिणी म्हणून त्या वावरत असतात तेव्हाही त्या कसं उपयोगी पडतात आणि त्याच्यामुळे आपला कसा फायदा होणार आहे याच्याविषयी जाणून घेऊया। कितीही आपण धावपळ करून संसार करत असतो, कोणी मोठमोठ्या पदांवर असतं, कोणी शिकत असतं आणि या सगळ्या धावपळीत सुद्धा स्वयंपाक हा सुटत नाही। मग ते आता कोणी असो, पुरुष असो बाई असो, पण त्याला या एका मोठ्या समस्येला सामोरं जावंच लागतं। विशेषतः नवं लग्न झाल्यावर बऱ्याच स्वयंपाकातल्या युक्त्या माहीत नसतात। घरात आजी, पणजी, सासूबाई या असतीलच मार्गदर्शनाला, असंही नसतं। मग अशा वेळेला हे जे विषय असतात ना चर्चेसाठी निवडलेले, ते जास्त आपल्याला उपयोगी ठरतात। चर्चा करूया की आपण जे धान्य घरात साठवतो ते धान्य जर सगळे जेवायला बसले आणि त्यात एखादी पोरा, टोके, कीड सापडली तर सगळ्यात मानहानी वाटते ती त्या ज्याच्या घरी यजमान पद ज्यांच्याकडे असतं त्यांना ते खूप लागून राहतं की असं व्हायला नको। पण असं न व्हावं म्हणून जी आधी काळजी एखाद्या गृहिणीला घ्यावी लागते ती काय असते आणि तिची छोटीशी युक्ती असेल, आपल्या आतापर्यंत लक्षात नाही आलं असेल, पण ती छोटीशी युक्ती आपल्याला किती मदतगार ठरू शकते बघूया। 1800221010 या क्रमांकावर तुम्ही नक्की या किडांचा नायनाट कसा करायचा हे समजून घ्या। पहिला प्रश्न मी घेते। आपण अगदी किती कीड लागली असं आपण सर्रास म्हणतो, पण वास्तविक पाहता त्यात सुद्धा खूप प्रकार असतात आणि तुम्ही तर संशोधन केलंय त्याच्यावर। तर सांगा की धान्यामध्ये ही कीड कोणकोणत्या प्रकारची आपल्याला सापडते? खरं म्हणजे धान्यात किती प्रकारची कीड असते हे आपण गृहिणी झाल्याशिवाय आपल्याला कळतच नाही। आपण गृहिणी झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्याची अगदी डोकेदुखी असते। अगदी गहू, तांदूळ, डाळी, पोहे, दाणे, सुकामेवा, कुठलीही गोष्ट या किड्यांपासून सुटत नाही। तर याचा कंट्रोल करणं ही आपल्याला खूपच महत्वाची गोष्ट असते। तर त्या अनुषंगाने आज मी या कार्यक्रमात सांगणार आहे। धान्यामध्ये जे किडे असतात याचे मुख्यतः 2 प्रकार असतात। आपण पहिला प्रकार बघूया। हा पहिला प्रकार आहे ज्याला मॉथ म्हणतात किंवा पतंग म्हणतात। आपण कधी कधी धान्याचा डबा उघडतो आणि त्याच्यातनं एकदम मॉथ बाहेर येतो, तर तो हा अशा प्रकारचा असतो। हे दाणे आहेत आणि ह्याच्यावर हा मॉथ आहे। तर हा असा ग्रेइश रंगाचा छोटासा असतो। त्याच्यानंतर जो दुसरा प्रकार आहे याला बीटल म्हणतात। याला आपण कॉमनली जे म्हणतो ते पोरकिडे। तर हे पोरकिडे, इथे हे 2 पोरकिडे दिसत आहेत आणि हा ब्रेडचा तुकडा आहे। ते पोरकिडे जे असतात हे विविध प्रकारचे असतात, म्हणजे आकाराने लहान मोठे, तसंच ते वेगवेगळ्या रंगाचे असतात। काही चॉकलेटीसर असतात, काही काळे असतात, असे वेगवेगळे असतात। काहीवर पंखांवर ठिपके असतात, त्याच्यानंतर काही मध्ये रेषा असतात, काही स्मूथ असतात। त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे। याला इथे पुढे सोंडेसारखं आलेलं आहे म्हणून आपण ह्याला सोंड्या किंवा टोके असं म्हणतो। हा सुद्धा बीटलचाच प्रकार आहे। नंतर मटकी, मूग ही जी कडधान्य आहेत ह्याच्यामध्ये जे बीटल्स असतात ते थोडेसे गोल फुगीर असतात आणि त्यांना पंख असतात, ते उडू शकतात म्हणून त्यांना आपण भुंगे म्हणतो। बीटल्सला भुंगेरे असं सुद्धा नाव आहे। बरोबर। आता कीटकांचा जीवनक्रम आहे तो आपण नंतर बघूया। आपल्याला पहिला प्रश्न येतोय प्रेक्षकांचा, तो घेऊया। नमस्कार प्रज्ञा नमस्कार, प्रश्न विचारा। हॅलो प्रज्ञा, प्रश्न विचारा। नमस्कार। नमस्कार। तुम्हाला दोघींना नमस्कार। गहू आणि ज्वारीसाठी तर आपण इंजेक्शन किंवा इतर अशा अनेक गोष्टी वापरतो, परंतु जे कडधान्य असतं म्हणजे मूग, तीळ पण आणि किंवा कारळं ह्यांच्यासाठी काय वापरू शकतो? त्याच्यासाठी तर आपण इंजेक्शन, कारण ते थोडे प्रमाणात भरतो आपण घरामध्ये, त्याच्यासाठी इंजेक्शन नाही वापरू शकत। किंवा
जे चिंच असते त्याच्यामध्ये जे किडे होतात त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, याच्यासाठी तुम्ही सांगाल का प्लीज? बरोबर. मुळातच त्यांनी अनेक बाकीचे प्रकार सांगितले आणि विचारलं, पण मुळातच आपला जो सोपा उपाय आहे तो तुम्ही आधी सांगा गृहिणी. बरं. तर आपल्याला ज्या विविध प्रकारचे किडे असतात, म्हणजे प्रत्येक धान्यामध्ये जो किडा असतो तो वेगळ्या प्रजातीचा असतो. बरं. तर आपल्याला एक जनरल मेथड पाहिजे की ज्याने आपण सगळ्या प्रकारचे किडे मारू शकू. बरं. तर म्हणजे काय झालं की मी बरेच वर्ष फ्रीजमध्ये रवा मैदा असं ठेवत होते की त्याच्यात किडे होऊ नये म्हणून. तर एक दिवस माझ्या मनात विचार आला की काय केलं पाहिजे, म्हणजे रवा मैदा किती आपल्या फ्रीजची जागा वाढवतात, त्याचं काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला ह्याचा वेगळा विचार करावा लागणार नाही. मग त्या दृष्टीने मी वाचायला सुरुवात केली, जर्नल्स वगैरे वाचली, रेफरन्सेस गोळा केले आणि थोडे एक्सपेरिमेंट्स केले. आणि त्या सगळ्यातून ही नवीन मेथड जी कोल्ड ट्रीटमेंट ही मी शोधून काढली. ही माझी स्वतःची मेथड आहे. तर ह्याच्यामध्ये मुख्य प्रिन्सिपल असं आहे की किडे जे असतात ते आपल्या नॉर्मल जे आपलं टेम्परेचर असतं म्हणजे 27 ते 30 डिग्री या वातावरणात किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे 5 ते 10 डिग्री ह्याच्यामध्ये त्यांची भराभर वाढ होत असते. आणि एक किडा अनेक अंडी घालतो, अगदी 400 हजारो अशी. त्यामुळे त्यांची वाढ इतकी झपाट्याने होते की आपल्याला त्यांना कंट्रोल करता करता नाकीनऊ येतं. तर हे टाळण्यासाठी म्हणून आपल्याला टेम्परेचरचा उपयोग करता येतो. आणि आपण आपली जी पारंपरिक पद्धत आहे ऊन दाखवण्याची त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग करतो. आपली आई आजी आपण नेहमी पाहिलेलं असतं की धान्य वाळत घालतात अंगणामध्ये छपरावर वगैरे. पण मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याला ऊन काही अवेलेबल नसतं आणि ऍट द सेम टाइम बहुतेक स्त्रिया नोकरी करणार आहेत, त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी वेळ पण नसतो. तर अशा गृहिणींसाठी काय करता येईल त्याचा मी विचार केला. तर हे जे टेम्परेचरची रेंज आहे या किड्यांच्या सहनशक्तीची ही खूप छोटी आहे आणि जसं त्यांचं टेम्परेचर वाढत जाईल किंवा कमी होत जाईल तर ते मारायला लागतात. आणि उच्च तापमानाला उच्च तापमानाला एक 60 डिग्री आणि खालच्या तापमानाला 6 डिग्री हे किडे आणि त्याचे जे विविध हे आहेत अवस्था आहेत, अंडी अळी कोश ह्या त्याच्या विविध अवस्था आहेत, तर हे सगळं मरतात. तर आजकाल आपल्याकडे फ्रीज असतो. तर मग मी विचार केला की या फ्रीजचा आपण का उपयोग करून घेऊ नये आपल्या कीटक नियंत्रणासाठी. आणि म्हणून मी याच्यासाठी ही अतिशय सोपी अशी कीड नियंत्रणाची पद्धत शोधून काढलेली आहे. म्हणजे ऊन दाखवणं हे टेम्परेचर सगळ्यात जास्त वाढवणं आणि आता तुम्ही सांगताय फ्रीजमध्ये ठेवणं हे सगळ्यात म्हणजे कमी टेम्परेचर जे आपल्याला इझिली अवेलेबल आहे, ज्याच्यासाठी आपल्याला काही वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. तर हे आपण वापरतो. तर ही कोल्ड ट्रीटमेंटची जी मेथड आहे ती अशी आहे की आता मी बाजारातनं धान्य आणलं आणि ते असं प्लास्टिकचं टाईट झाकणाची बरणी किंवा मग असं प्लास्टिकची पिशवी जिला आपण रबर बँड बांधून घट्ट केलेलं आहे अशा कंटेनरमध्ये अतिशय म्हणजे एअरटाईट पाहिजे अशा कंटेनरमध्ये घ्यायचं आणि ते डीप फ्रीज मध्ये 2 दिवस म्हणजे 48 तास ठेवायचं. हे असं ठेवल्यानंतर त्याच्यातले जे किडे असतात किंवा त्याच्या ज्या विविध अवस्था असतात जसं आपण पाहिलं अंडी अळी कोश ह्या सगळ्या मरतात आणि ते मेल्यानंतर आपण ते धान्य बाहेर काढायचं आणि वापरायला सुरुवात करायची. म्हणजे हे सगळं कायम फ्रीज मध्ये ठेवायचं का, असं जी शंका मनात आली त्याचा की फक्त 48 तास हे करायचं की आपण त्यातनं मुक्त झालो पुन्हा बाहेर काढून ठेवायचं. पुढचा प्रश्न बघूया आपण. नमस्कार राहुल नमस्कार. राहुल प्रश्न विचारा. हॅलो बोला. हॅलो हा हॅलो मॅडम, आता आपण दुकानातून गहू तांदूळ घेतो तेव्हा आपण अगोदर आपल्याला स्वच्छ दिसतं गहू तांदूळ आणि नंतर वापरलं की 1-2 महिन्यांनी वापरलं की नंतर त्यामध्ये किडे दिसतात. मग ते कशामुळे दिसतं आणि ते घरगुती उपाय सांगा म्हणजे स्वच्छ राहते. आपण 50 किलोचे गोण घेतो बरोबर ना, 50 किलोच्या त्यामध्ये नीट सुरक्षित राहण्यासाठी कोणते उपाय ते सांगा. लक्षात आलं की जास्त प्रमाणात जे आपण साठवतो तर तेही कसं आपण या कोल्ड ट्रीटमेंट मध्ये बसवायचं. तर पहिलं आपण त्यांनी जे विचारलं की आपण घेतो तेव्हा ते धान्य आपल्याला स्वच्छ दिसतं पण नंतर त्याच्यामध्ये किडे तयार होतात. तर हे कसं होतं तर हे आपल्याला समजून घेता येईल. आपण आधी किड्याची लाईफ सायकल बघूया. किड्याच्या लाईफ सायकल मध्ये 4 स्टेजेस असतात. पहिलं ही अंडी,
ही अंडी अतिशय सूक्ष्म पांढरट रंगाची आणि ट्रान्सपरंट असतात. ही आपल्या नुसत्या डोळ्याला दिसत नाही आणि जेव्हा मायक्रोस्कोप खाली बघू तेव्हा ही आपल्याला दिसू शकतात. आणि जेव्हा धान्य तयार होत असतं शेतामध्ये त्या स्टेजला ही अंडी जी असतात ती ते किडे घालतात त्या धान्यामध्ये. म्हणून म्हणजे शेतापासून जे धान्य येतं तिथूनच ती अंडी त्यात आलेली असतात. बरं. त्याच्यानंतरची अवस्था आहे अळी. आता इथे ही अंड्यामध्ये अळी तयार होताना आपल्याला दिसते. तर ती जेव्हा अंड्यातून बाहेर पडते अतिशय छोटी असते आणि अळी ही अतिशय खादाळे आणि ती आपल्या धान्याचं भरपूर नुकसान करते. जसं खात जाते तसं तिचा आकार वाढत जातो आणि जेव्हा ती पूर्ण वाढ होते तिची त्यानंतर तिचं कोशात रूपांतर होतं. कोश हा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे, तो काही खात वगैरे नाही. कोशामध्ये अळीचं रूपांतर किड्यामध्ये होतं. आपण काही वेळेला असं बघतो की जाळी आपल्याला सापडते, असं तंतुमय काहीतरी असतं, तर ते अळी हे कोश मिळत असते. आणि नंतर मग तो कोश पूर्ण झाल्यानंतर आपल्याला असं गोळीसारखं दिसतं. तर आपण त्याला आपल्या धान्यात गोळी झाली असं म्हणतो. तसंच काही वेळेला असं डाळीचे दाणे वगैरे एकत्र चिटकलेले दिसतात. ते जर आपण उकलून पाहिले तर त्याच्या आतमध्ये कोश असतो, तर ही कोशा अवस्था आहे. त्याच्यानंतर मग त्या कोशातून चौथा म्हणजे किडा बाहेर येतो. किडा आपल्याला त्रास देणारे किडे म्हणजे मॉथ किंवा बीटल्स. त्याच्यातले मॉथ बरेचसे जे आहेत ते काही धान्य खात नाही. त्यांच्यासाठी जी अन्नाची साठवणूक आहे ती बहुतेक करून अळी करून ठेवते. म्हणजे अळी कोश आणि ते फुलपाखराचं जेवढं जीवन आहे तेवढे दिवस तेवढं धान्य साठवून ठेवते. पण बीटल जे आहेत ते अतिशय खादाड आहेत, त्यामुळे ते धान्यामध्ये शिरतात आणि ते दाणे कुरतडतात. आता त्यांचा जो प्रश्न होता की खूप प्रमाणात आपण साठवतो, ते कसं काय आपण फ्रीज मध्ये? तर आपण जे 50 किलोची आणतो बोरी, ती आपण वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यात डिव्हाइड करायची. समजा 10-10 किलो आपल्या डीप फ्रीज मध्ये जेवढं बसेल तेवढं, आणि ते 2-2 किलो 2-2 किलो 2-2 दिवस ठेवत जायचं. 2 किलो म्हणा 10 किलो जितकं तुमच्या डीप फ्रीज मध्ये बसेल तेवढं 2 दिवस फक्त ठेवायचं आणि मग नंतर ते घट्ट झाकणाच्या डब्यात स्टोअर करायचं आणि वापरायचं. 48 तास एवढं महत्वाचं आहे. पुन्हा बाहेर ऊन दाखवण्यासाठी जो वेळ घ्यायचा तो आपण फ्रीज मध्ये टप्प्याटप्प्याने त्या बॅग्स ठेवून पुढचा प्रश्न घेऊया. करू शकतो. नमस्कार दिनेश. दिनेश नमस्कार. दिनेश प्रश्न विचारा. हा नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी मुंबई सेंटरवरून बोलतोय. बोला. हॅलो. हा प्रश्न विचारा. मोस्टली आम्ही गावचे तांदूळ वापरतोय, तर मोस्टली म्हणजे ते काय जास्त वेळ आम्ही ठेवत नाही, पण तरी पण त्या पोरे हा प्रकार जास्त प्रमाणात आढळतो आम्हाला. आणि त्याच्यासाठी आम्ही उपाययोजना म्हणजे कडुलिंबाची पाने किंवा बोरिक पावडर असा आम्ही वापर करतो, परंतु ते जात नाहीये. आणि उन्हामध्ये तांदूळ सुकवल्यामुळे त्या तांदळाची चव जाते. तर याच्यावर एक्झॅक्ट उपाय काय जरा प्लीज सांगितलं तर बरं होईल. नमस्कार. तांदूळासाठी सुद्धा तुम्ही हीच पद्धत वापरू शकता. ते तांदूळ घट्ट झाकणाच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून त्याला 2 दिवस तुम्ही डीप फ्रीज मध्ये ठेवा आणि नंतर मग ते काढून त्यातले जे मेलेले किडे वगैरे आहेत ते वेगळे करून ते तुम्ही वापरू शकता. बरं, असं 48 तासानंतर बाहेर काढलेले जे धान्य आहे, आता समजा हे तांदूळ घेऊया, तर याच्यात पुन्हा कीड होत नाही. पुन्हा कीड कारण सगळ्या अवस्थांमध्ये जीवनमान आपण संपवलेलं असतं. बरोबर. हा उपाय त्यांच्या गावाहून त्यांच्याकडे डायरेक्ट जर येत असतील तांदूळ तर नक्कीच उपयोगी पडेल. बोलूया आपण, पण विश्रांतीनंतर अधिक. 1800221010 या क्रमांकावर संपर्कात राहा. अजून काही प्रश्न वाट बघतायत, विश्रांतीनंतर उत्तर देऊया. नमस्कार. झी मराठीच्या उर्वरित भागात स्वागत करते पुन्हा. जाणून घेतोय आपण धान्य साठवताना जी कीड होते त्याची नियंत्रणाची सोपी पद्धत, आणि डॉक्टर ऋता इनामदार मार्गदर्शन करतायत आपल्याला. उषा तांबे म्हणून प्रेक्षकांचा गोरेगावून आपल्याला प्रश्न आलाय, तो घेऊया. नमस्कार. नमस्कार उषा तांबे. नमस्कार. हॅलो. हा बोला. तुम्हाला दोघांनाही नमस्कार. दोघी नाही. हॅलो, तुम्हाला दोघी नाही नमस्कार. हो नमस्कार. माझा प्रश्न आहे की तुम्ही जे आता सांगितलं की धान्य बर्फात म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायची, डीप फ्रीज मध्ये, आणि तो तुम्ही काढून नंतर वापरू शकतो. पण ते सुद्धा महिनाभर आपण समजा महिनाभरच वापरलं
आणि ते ओलसर होतं ना, फ्रीज मधनं आपण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा ते दमटसर होतं, म्हणजे परत ते खराबच होण्याचा चान्स असतो ना. तसंच रवा, मैदा, कणिक आपण महिन्याची दळून आणतो, त्याच्यात जाळी होते, मैद्यामध्ये किडी होतात. तर तो टिकवण्यासाठी काय कर, निदान महिन्याच्या वर रवा सुद्धा एखाद वेळेला आपला राहतो. पोहे खराब होतात, पोह्यात बारीक बारीक किडे दिसतात, तर चाळून जरी तुम्ही आपण ठेवले तरी ते खराब होतात. बरोबर. आणि दुसरं माझं आणखीन एक प्रश्न आहे की आपण जे वर्षाचे वाल वगैरे घेतो तेव्हा त्याला आपण एरंडेल लावतो आणि किंवा पाऱ्याच्या गोळ्या ठेवतो, तर हे सगळ्यात चांगलं नाही का? की ते सोपी पद्धत आहे आणि न दाखवून हे तर आहेच, पण त्याच्याशिवाय सुद्धा प्रश्न लक्षात आला. पहिला आपण त्यांचा घेऊया की आर्द्रता किंवा त्याच्यामुळे बुरशी पकडते का धान्याला वगैरे? नाही, याच्यासाठीच आपण जेव्हा धान्य ठेवतो डीप फ्रीज मध्ये तेव्हा आपण ते घट्ट झाकण्याच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बॅग मध्ये पक्क बंद करून आपण ठेवलेलं आहे ते. त्यामुळे आर्द्रतेचा त्या धान्याशी संबंध येत नाही. नंतर 48 तासानंतर आपण जेव्हा ह्या बॅग्स बाहेर काढतो तेव्हा त्या तशाच सुकू द्याव्या, त्याच्यावरचं पाणी पूर्णपणे जाऊ द्यावं आणि त्याच्यानंतर त्या उघडाव्या. कारण ओल जर त्या धान्याला लागली तर बुरशी येणं हे साहजिक आहे, पण ओल लागली नाही तर बुरशी येण्याची काहीच शक्यता नाही. बरोबर. आणि त्यांनी सांगितलं की एरंडेल किंवा पाऱ्याच्या गोळ्या ही सोपी पद्धत नाही का ह्याच्यापेक्षा, असं त्यांचा जो समज आहे त्याच्याविषयी का? आपण जे कंट्रोल करतो कीड त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, फिजिकल आणि केमिकल. तर पाऱ्याच्या गोळ्या किंवा एरंडेल हे केमिकल प्रकार आहेत आणि तापमानाचा जो उपयोग आहे हा फिजिकल प्रकार आहे. तर फिजिकल प्रकारात आपण नॅचरल एनर्जी वापरतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे फिजिकल कंट्रोल हा नेहमी श्रेष्ठ आहे केमिकल कंट्रोल पेक्षा. कारण केमिकल्सचा आपल्या धान्यावर आणि पर्यायाने आपल्यावर काही ना काही परिणाम जरी जास्त आपल्याला दिसत नसला तरी काही ना काही परिणाम हा होतच असतो. आणि एक मला वाटतं समज अजून जरा स्वच्छ लोकांसमोर मांडा की फक्त 48 तासच ठेवायचे. हा, तर ते एक्सपेरिमेंट करून मी तो कालावधी निश्चित केलेला आहे की तेवढ्या वेळा जर आपण ठेवलं ते तर त्याच्यामध्ये किडे आणि त्यांच्या सगळ्या अवस्था मरतात. त्याच्यानंतर आपल्याला फ्रीज मध्ये जागा अडवायची काहीच गरज नाही. म्हणून कारण त्यांनी विचारलं महिनाभर आपण काही वापरत नाही तर नंतर कदाचित मुद्दा हुकला असेल, किती ठेवू शकता तुम्ही नंतर. बरोबर. आणि एवढं करून शेवटी ती जीवसृष्टी आहे आणि त्याच्यातला समजा एखादा किडा रेजिस्टंट असला की एवढं आपण 48 तास ठेवून सुद्धा तो डेव्हलप झाला. तर तुम्हाला एक किडा समजा दिसला तर तुम्ही पुन्हा 48 तास ठेवा त्याच्यामध्ये आणि काढून घ्या धान्य बाहेर. पण ही पद्धतच इतकी सोपी आहे की तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त ते धान्य नीटपणे पॅक करायचं, फ्रीज मध्ये 48 तास ठेवायचं, त्याला कोल्ड ट्रीटमेंट द्यायची आणि ते बाहेर काढायचं. या कीटकांमध्ये मुंग्या हा आणखीन एक भयानक प्रकार आहे, त्याच्याविषयी सांगा. तर मुंग्या आपल्या गुळाला, साखरेला किंवा मिठाईला लागतात. आमच्याकडे तर काही मुंग्याच्या प्रोटीन्स ज्याच्यामध्ये जास्त आहेत त्याला पण लागतात, वरणाला वगैरे. तर असंच एकदा मी इडलीचं पीठ आंबायला ठेवलं होतं आणि इडल्या करायला घेतल्या आणि पाहिलं तर काय, तर डब्याचा काठ पूर्ण मुंग्यांनी भरलेला. तर आता आपण ह्या चित्रात बघू शकतो की ह्या सगळ्या मुंग्या ज्या आहेत ह्या सैरावेरा पळून राहिलेल्या आहेत. तर मी काय केलं की हा डबा घेतला आणि हा डीप फ्रीज मध्ये झाकण नाही लावलं, नुसता ओपन, कारण हे ओलं आहे त्यामुळे मी हा डबा असा डायरेक्टली ठेवू शकते, म्हणजे याला आर्द्रता लागली तर काही बिघडणार नाही. तर मी हा डबा डीप फ्रीज मध्ये ठेवला, 10 मिनिटं ठेवला. 10 मिनिटानंतर काय इफेक्ट झाला हे आपण इथे बघूया. डीप फ्रीज मध्ये या सगळ्या मुंग्या मरून पडलेल्या आहेत. 10 मिनिटं फक्त लागतात मुंग्या मरायला. तुमच्या कुठल्याही पदार्थाला मुंग्या लागल्या तर तुम्ही ते पदार्थ घ्या आणि तो कोरडा असेल, तो कोरडा हवा असेल तर त्याला घट्ट झाकणात ठेवा. कोरडा असण्याची जरूर नसेल तर झाकण लावू नका, ओपन ठेवा आणि ते डीप फ्रीज मध्ये 10 मिनिटं ठेवा. 10 मिनिटानंतर तुम्हाला मुंग्या मेलेल्या दिसतील, तुम्ही काढा त्या झटका आणि तो वापरू शकता. मुंग्या तिथे फ्रीज मध्ये पसरल्या तरी त्या मृत अवस्थेत असतात, आपण त्या काढू शकतो. बरोबर. पुढचा प्रश्न घेऊया. नमस्कार, प्रशांत. हॅलो प्रशांत, नमस्कार. हा, मला असा प्रश्न येत होता की आमची म्हणजे घरगुती शेती आहे, तर फक्त तांदूळ पिकतो. तर 200-300 किलो तांदूळ आहे आमचा. तर त्याला आम्ही कढीपत्ताचा कडुलिंबाचा पाला टाकतो, बोरिक पावडर लावतो, एरंडेल लावतो, तरी पण ते टोके होतात, किडी होतात. शिवाय हे सगळे उपाय करून सुद्धा मी इंजेक्शन बाजारात मिळतात ते मारतो, त्याच्याने 2-3 महिने फरक पडतो, पण शेवटी आहे तसंच आहे, त्याला टोके होतातच. आणि दुसरं म्हणजे आमचं म्हणजे न दळलेला भात आहे त्याच्यामध्ये पाखरं होतात.
आणि भयंकर पाखरं होतात. आमची रूम आहे जी कोल्ड रूम, त्याच्यामध्ये पूर्ण ते पाखरं वाटतात. तर जरा त्याचा आम्हाला उपाय सांगा. हा, तर मी सुरुवातीलाच दाखवलं की किडीचे मुख्य 2 प्रकार आहे, एक पाखरं आणि दुसरे पोरकिडे. तर तुम्ही जे तुमचं जे धान्य आहे ते जास्त प्रमाणावर येतं, तर तुमच्या जर कोणी ओळखीचं कोल्ड स्टोरेज वाला असेल, त्यांचे मोठमोठे असं फ्रीजर सारखे असतात, त्याच्यामध्ये जर तुम्ही ते 2 दिवस 48 तास ठेवून मग ते बाहेर काढू शकला, व्यवस्थित प्लास्टिकचे आजकाल पोती येतात, त्याच्यामध्ये नीट पॅक करायचं आणि 2 दिवस ठेवायचं आणि मग तुम्ही ते वापरा. आणि एवढं करून पुन्हा काही दिवसांनी डेव्हलप झालं तर पुन्हा 2 दिवस ठेवा आणि काढून मग वापरा ते. पण म्हणजे थंड हवेत ठेवून त्यांना मारणं हाच सोपा उपाय आहे. अगदी सोपा उपाय आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी काही खर्च नाही वेगळा, काही मेहनत नाही. आणि मगाच्या प्रेक्षकांनी सांगितलं की उन्हात ठेवल्यावर चवही त्याची जाते, तोही इथे प्रश्न. तांदूळाचा जरा प्रश्न होतो उन्हात ठेवल्यानंतर, बाकीच्या धान्याचा होत नाही. आणि दुसरं ह्याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट आहे की आपण जेव्हा ते थंड हवेला ठेवतो धान्य, तर ते धान्य सुद्धा खराब व्हायला नको. तर आपण त्यातनं जे कडधान्य काढून त्याला मोड आणले ते व्यवस्थित येतात, म्हणजे त्याच्यातला जो जीव आहे तो व्यवस्थित राहतोय आपण ह्या कोल्ड ट्रीटमेंट केल्यानंतर. तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न घेऊया आपण. नमस्कार. बरं, पुढचा संपर्क होण्याआधी सगळ्यात महत्वाचं हे सांगा की तुम्ही PhD केली आहे कीटकशास्त्रामध्ये, पण बऱ्याचदा असं होतं की संशोधन हे पेपरवर राहतं, गृहिणी आपल्या नेहमी रोज येतं, काहीतरी तत्कालीन उपाय करते आणि कामाला लागते. तर तुमचं अभिनंदन करते त्याच्यासाठी की तुम्ही ठोस त्याला उपाय शोधला. त्याच्याविषयी सांगा की कागदावरचं संशोधन नेहमीच्या आयुष्यात. हो, म्हणजे असं बहुतेक करून होतं की लॅबोरेटरीमध्ये जे संशोधन होतं ते बहुतेक करून आपण जर्नलमध्ये पब्लिश करतो आणि ते सायंटिफिक सोसायटीमध्ये राहतं. पण मी ह्या गोष्टीवर विचार केला की किडीचा गृहिणींना खूप त्रास असतो आणि त्याच्यावर आपल्याला काय करता येईल, आणि मी मेथड डेव्हलप केली. बरं, ही मेथड ही अत्यंत सोपी आहे, सगळ्यांना ज्यांच्याकडे फ्रीज आहे त्यांना म्हणजे बिना खर्चाची आणि अगदी कमीत कमी वेळात वापरण्यासारखी आहे. आणि जेव्हापासून हे मेथड डेव्हलप केली तेव्हापासून माझी इतकी इच्छा होती की ही साधी सोपी मेथड ही सगळ्यांपर्यंत पोहोचावी. आणि आज झी टीव्हीने मला हा चान्स दिला आणि ही मेथड मला सगळ्यांपर्यंत पोहोचवता आली, त्याचा मला अतिशय आनंद होतो. आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आणि फक्त 48 तासांची. प्रश्न घेऊया पुढचा. नमस्कार. आशा. हॅलो. नमस्कार. हॅलो. आशा, नमस्कार. मी आशा फाटक बोलतेय. हे जे आता टीव्हीवर दाखवलंय ना की फ्रीजर मध्ये धान्य वगैरे ठेवावं, तर त्याच्याऐवजी मी असा एक प्रयोग घरात करून पाहिला की त्याच्यामध्ये रवा, पोहे किंवा कणिक, साखर वगैरे काय ज्याच्यामध्ये मुंग्या येतात किंवा कीड लागते, त्याच्यामध्ये जर आपण लवंगा घालून ठेवल्या तर अजिबात कीड त्याच्यामध्ये होत नाही, असा माझा अनुभव आहे. आणि मी आंब्याचा रस वगैरे ठेवला होता काढून, मी रस काढला तेव्हा पाहिलं नाही, पण फ्रीज मधून आंब्याचा रस काढल्यावरती त्याच्यामध्ये किडे वळवळतच होते, म्हणजे एवढं फ्रीज मध्ये ठेवून सुद्धा उपयोग झाला नव्हता. बरं, त्यांनी लवंगीविषयी. लवंगीचा आपण ट्रॅडिशनली उपयोग करतो की मुंग्या होऊ नयेत म्हणून आपण ते साखरेमध्ये किंवा गुळामध्ये थोड्या 2-4 लवंगा घालून ठेवतो, ही सुद्धा उपयोगी पद्धत आहे. बरोबर. आणि त्याने जे आमरसाबद्दल सांगितलं की फ्रीजर मधनं काढल्यावर सुद्धा त्यात किडे किंवा मुंग्या सापडल्या, तर त्याच्याविषयी त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, तुम्ही मगाशी जे सांगितलं? नाही, एक म्हणजे फ्रीजर मध्ये ठेवताना ते पूर्णपणे पॅक पाहिजे आणि 48 तास तरी ते ठेवलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण काढू शकतो. आणि आपण जेव्हा म्हणजे ते तयार करतो, आपण जेव्हा बाजारातनं धान्य आणतो किंवा फ्रीजर मध्ये आमरस ठेवतो, त्याच्या म्हणजे तयार केल्यानंतर लगेचच ते ठेवलं पाहिजे आणि मग नंतर वापरायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे त्याच्यातले सगळे जे किडे आणि त्याचे स्टेजेस आहेत त्या मेलेल्या असतील आणि त्यामुळे त्याचा पुन्हा प्रादुर्भाव होणार नाही. बरोबर. या तुमच्या अतिशय सोप्या आणि छान टीप बद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आमच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. नमस्ते.